तर मित्रांनो, आता गुढीपाडवा जवळ येत आहे. तुम्हालाही तुमच्या स्वतःचे किंवा तुमच्या फॅमिलीचे असे वेगवेगळे मराठी लुकमध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी फोटो बनवायचे असतील तर तुम्ही बनवू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे फोटो कसे बनवायचे आणि यासाठी तुम्हाला काय काय गोष्टी लागणार आहेत ही सगळी गोष्ट मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला गुढीपाडव्याचे फोटो बनवण्यासाठी सगळ्यात आधी प्ले स्टोअरवरती जाऊन प्ले स्टोअरच्या सर्च बारमध्ये चॅट जीपीटी हे ॲप्लिकेशन सर्च करायचं आहे. जर तुमच्याकडे ऑलरेडी इन्स्टॉल असेल तर खूप चांगली गोष्ट आहे. जर नसेल तर तुम्हाला इथे इन्स्टॉल बटनावरती क्लिक करायचं आहे. इन्स्टॉल बटनावरती क्लिक केल्यानंतर हे थोड्याच वेळात डाउनलोड होईल. तर इथे तुम्हाला डाउनलोड होण्यासाठी थोडा वेळ थांबायचा आहे. डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला इथे ओपन बटनावरती क्लिक करायचं आहे. ओपन बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काही अशा प्रकारचा ChatGPTचा यूजर इंटरफेस पाहायला मिळेल. जर तुमचं ऑलरेडी अकाउंट असेल तर खूप चांगली गोष्ट आहे. जर नसेल तर तुम्हाला इथे कंटिन्यू विथ गुगल या बटनावरती क्लिक करायचं आहे. या बटनावरती क्लिक केल्यानंतर थोड्याच वेळात काही अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल, ज्यामध्ये तुम्हाला तुमचे जेवढे पण ईमेल ID आहेत ते तुम्हाला इथे पाहायला मिळतील. यामध्ये तुम्हाला ज्या ईमेलने तुमचं अकाउंट साइन इन करायचं आहे किंवा लॉग इन करायचं आहे ते तुम्हाला ईमेल इथे सिलेक्ट करायचा आहे. यामध्ये तुम्ही कुठलाही, जर तुमच्याकडे 4-5 ईमेल असेल तर कुठलाही एक यूज करू शकता. यासाठी मी हा 2 नंबरचा चूज करत आहे. तर इथे बघू शकता तुम्ही आपला अकाउंट साइन इन झालेला आहे आणि इथे तुम्हाला एक मॅसेज दिसत आहे, अलाउ ChatGPT टू सेंड यू नोटिफिकेशन. यावरती तुम्हाला अलाउ बटनावरती क्लिक करायचं आहे. अलाउ बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे डाव्या साईडला कोपऱ्यामध्ये प्लसचं एक बटन दिसत आहे, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कॅमेरा, फोटोज आणि फाईल्स या 3 प्रकारच्या गोष्टी पाहायला मिळतील. यामध्ये तुम्ही जर लगेच फोटो काढून लगेच हे करायचं असेल, गुढीपाडव्याचा फोटो बनवायचा असेल तर तुम्ही कॅमेरा सिलेक्ट करू शकता. जर तुमच्याकडे ऑलरेडी गॅलरीमध्ये चांगले फोटो असतील तर तुम्हाला फोटोज यावरती क्लिक करायचा आहे. फोटोज यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो काही फोटो गुढीपाडव्याचा फोटो बनवायचा आहे तो फोटो इथे सिलेक्ट करायचा आहे. यासाठी मी हा रश्मिका मंदानाचा जो फोटो आहे हा इथे सिलेक्ट करत आहे. हा सिलेक्ट केल्यानंतर जे काही प्रॉम्प्ट मी या व्हिडिओमध्ये यूज करणार आहे ते सगळे प्रॉम्प्ट तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील. तर हे सगळे प्रॉम्प्ट आहेत जे मी ह्या व्हिडिओमध्ये यूज करणार आहे गुढीपाडव्याचे फोटो बनवण्यासाठी. तर पहिला प्रॉम्प्ट हा सिंगल लोकांसाठी आहे, म्हणजे ज्यांना फक्त सिंगल फोटो बनवायचा आहे. त्यामध्ये तुम्ही फक्त सिंगल फोटो चूज करणार आणि हा प्रॉम्प्ट त्याच्या खाली तुम्हाला पेस्ट करायचा आहे. हे जेवढे काही प्रॉम्प्ट आहे ते सगळे तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील. हा प्रॉम्प्ट कॉपी केल्यानंतर जो आपला फोटो आपण ChatGPTमध्ये सिलेक्ट केला आहे तो इथे तुम्हाला पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर तुम्हाला इथे सेंड बटनावरती क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही सेंड बटनावरती क्लिक कराल इथे थोडं वेळ प्रोसेसिंग घेईल आणि तुम्ही इथे बघू शकता क्रिएटिंग इमेज नावाचा ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळेल. इथे तुम्हाला थोडा वेळ थांबायचा आहे. जर तुमचं इंटरनेट खूप फास्ट असेल तर हे तुम्हाला लवकर फोटो पाहायला मिळेल. जर इंटरनेट स्लो असेल तर तुम्हाला थोडा वेळ लागेल. तर इथे तुम्हाला ॲटलिस्ट 1 मिनिट तरी थांबायचं आहे. तर आपण इथे थोडा वेळ वेट करूयात. तर तुम्ही बघू शकता कसला एकदम खतरनाक आणि मस्त सुंदर असा फोटो तयार झालेला आहे. तर अशाच प्रकारे तुम्ही बघू शकता हा फोटो रश्मिका मंदानाचा आणि त्याचबरोबर गुढी पण बघू शकता आणि जो आपण फोटो सिलेक्ट केलेला होता तो पण बघू शकता. एक्झॅक्ट मॅच झालेला आहे. आणि याच प्रकारे तुम्ही कपल फोटो पण बनवू शकता. यासाठी तुम्हाला परत एकदा प्लस बटनावरती क्लिक करायचं आहे आणि परत एकदा फोटोजवरती क्लिक करायचं आहे. फोटोजवरती क्लिक केल्यानंतर हा जो सेकंडवाला प्रॉम्प्ट आहे यासाठी तुम्हाला 2 फोटो सिलेक्ट करायचे आहेत. यामध्ये तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे की पहिल्यांदा सिलेक्ट करताना माणसाचा फोटो सिलेक्ट करायचा आहे, म्हणजे तुमचा स्वतःचा. आणि त्याचबरोबर जो फोटो तुम्हाला दुसऱ्या व्यक्तीचा, म्हणजे तुमच्या पत्नीचा, फ्रेंडचा, कोणाचा जे काही आहे ते तुम्ही इथं चूज करू शकता. यासाठी तुम्हाला सेकंड फोटो आपण रश्मिका मंदानाचा घेऊ, कारण सेकंड फोटो इथे मी रश्मिका मंदानाचा घेतलेला आहे. आणि इथे तुम्हाला डनवरती क्लिक करायचं आहे. डनवरती क्लिक केल्यानंतर जो काही प्रॉम्प्ट मी देणार आहे हे बघा, प्रॉम्प्ट 1 कपल टू फोटोज. याच्यामध्ये 2 व्यक्ती लागणार आहेत. हा प्रॉम्प्ट आहे. आणि हे सगळे प्रॉम्प्ट मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याचबरोबर आपल्या व्हॉट्सअप चॅनलवरती देईल. त्यामध्ये तुम्ही डायरेक्ट कॉपी पेस्ट करून यूज करू शकता. इथे तुम्हाला कॉपी करायचं आहे. कॉपी केल्यानंतर परत ChatGPTमध्ये यायचं आहे आणि या फोटोच्या खाली तुम्हाला हा प्रॉम्प्ट पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर परत एकदा सेंड बटनावरती क्लिक करायचं आहे. सेंड बटनावरती क्लिक केल्यानंतर हे परत एकदा प्रोसेसिंग घेईल आणि क्रिएटिंग इमेज नावाचं तुम्हाला पहिल्यासारखं इथं ऑप्शन बघायला मिळेल. तर यासाठी तुम्हाला थोडा वेळ थांबायचा आहे.
तुम्ही ते बघू शकता आपला फोटो तयार होत आहे. सगळ्या गोष्टी तुमच्या इंटरनेटवरती डिपेंड करतात. जर तुमचं इंटरनेट फास्ट असेल तर या गोष्टी लवकर होतील. तर तुम्ही ते बघू शकता एकदम मस्त असा फोटो तयार झालेला आहे. हे बघा रश्मिका मंदाना आणि हा मी, त्याचबरोबर हा गुढीपाडव्याचा सण जो काही आपला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळे फोटोज बनवू शकता. त्याचबरोबर अजून पण मी काही तुम्हाला प्रॉम्प्ट देईल. तर अजून एक माझ्याकडे एक प्रॉम्प्ट आहे, मी तुम्हाला हा फास्ट फॉरवर्डमध्ये दाखवतो. यामध्ये परत त्या गोष्टी सांगण्याचा मी प्रयत्न नाही करत. तर इथे पण परत एक फोटो दाखवतो मी तुम्हाला करून. तर यासाठी तुम्हाला थोडा वेळ थांबायचा आहे. तर याच प्रकारे तुम्हाला मी खूप सारे असे वेगवेगळे प्रॉम्प्ट देणार आहे. तर व्हिडिओ सगळा शेवटपर्यंत बघा, ज्यामध्ये तुम्ही असले वेगवेगळे फोटो बनवू शकता. तर तुम्ही फायनली बघू शकता आपलं इमेज तयार झालेलं आहे. आणि यामध्ये तुम्ही बघू शकता कसला खतरनाक फोटो तयार झालेला आहे. तर मित्रांनो, असलेच फोटो बनवा आणि एन्जॉय करा. काही जर अडचण आली तर कमेंट करा. आणि अशाच मराठी माहितीसाठी आपल्या फॅक्ट्स मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हे जे सगळे प्रॉम्प्ट आहेत ते तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप चॅनलवरती, त्याचबरोबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला भेटून जातील. जर काही प्रॉब्लेम आला तर कमेंट करा. आणि अशाच मराठी माहितीसाठी आपल्या फॅक्ट्स मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हे फोटो तुम्हाला सेव्ह जर करायचे असेल तर तुम्ही इथून डायरेक्ट गॅलरीमध्ये सेव्ह करू शकता. ओके, भेटूयात नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.